नमस्कार, माय माउली हिंदी समाचार में आपका स्वागत है और मैं हूं शेख इस्माइल। बेला मंडल के भेदोड़ा गांव में बाजीराव महाराज की पुण्यभूमि जन्मभूमि में 6/5/2024 से लेकर 12/5/2024 तक अखंड ज्ञानेश्वरी सप्ताह का आयोजन किया गया है। हनुमान का आज अभिषेक और पारायण का उद्घाटन भी हो चुका है। 7 दिन गांव में पंढरपुर जैसा माहौल रहेगा, जिसमें अखंड ध्यान दान का कार्यक्रम इस महत्वपूर्ण दिनों में चलेगा। इसलिए ग्रामवासी, मंडलवासी और जिला वासियों से इसका फायदा लेना चाहिए, ऐसा विट्ठल महाराज ने सप्ताह के देखरेख करते हुए कहा। उन्होंने कहा है कि परिसर में सभी भक्त इस ज्ञान गंगा में स्नान करना चाहिए। ब्रह्मनिष्ठ सद्गुरू बाजीराव महाराज यांच्या कृपाशीर्वादानं आपल्या पुण्यभूमी जन्मभूमी भेदोडा येथे आज दिनांक 6/5/2024 ते दिनांक 12/5/2024 पर्यंत अखंड ज्ञानेश्वरी पारायण सप्त्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। विधिवत हनुमंताचा अभिषेक आणि पारायणाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम झालेला आहे। 7 दिवस आपल्या गावात अखंड ज्ञानदान आणि अन्नदानाचा कार्यक्रम चालणार आहे। तरी सर्व ग्रामवासी आणि परिसरातील सर्व सद्भक्त मंडळींनी या ज्ञानगंगेत आंघोळ करून ज्ञानार्जन करून आपल्या या जन्माचं सार्थक करून घ्यावं, अशी सर्व जनतेला भेदोडा ग्रामवासियातर्फे नम्र विनंती आहे। कारण ब्रह्मलीन सद्गुरू बाजीराव महाराजांनी सप्त्याची निर्मितीच याच्यासाठी केली का आपल्या या भागात सर्व समाज व्यसनाधीन होते आणि ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार नव्हता। म्हणूनच बाजीराव महाराजांनी सप्त्याची निर्मिती केली। सप्त्याच्या माध्यमातून सर्व धर्माचे सर्व संतांचे कार्य एकत्र करून बाजीराव महाराजांनी सप्त्याची निर्मिती केली। कोणताही कार्यक्रम पहा, ज्या भागात आपण जातो त्या भागातले संतांचे कार्य राहतात। पण मी आळंदी पंढरपूरकडे आपला जो पॅम्पलेट दाखवला, त्या दाखवल्यानंतर प्रत्येकाने म्हणे एवढा भरगच्च कार्यक्रम चालतो का, एवढे संतांचे कार्य चालते का। म्हटलं प्रत्येक कार्यक्रम आम्ही 1 मिनिट सुद्धा मागे पुढे न करता आम्ही कार्यक्रम चालवतो। वंदनीय महाराजांचं कार्य आहे, गाडगे बाबांचं ग्रामसभा आहे, ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठ आणि ज्ञानेश्वरी पारायण, जगद्गुरु तुकाराम महाराजांचं अभंगाचं गाथेतलं अभंग घेऊन कीर्तन प्रवचन बाजीराव महाराजांनी, ज्याप्रमाणे वंदनीय महाराजांनी सर्व धर्माचा समन्वय, विश्वशांतीचा उपाय, लोक सुधारणेचे विद्यालय, सामुदायिक प्रार्थना, सर्व धर्माचे कार्य एकत्र करून वंदनीय महाराजांनी सामुदायिक प्रार्थनेची निर्मिती केली। तसंच बाजीराव महाराजांनी सर्व संतांचे कार्य एकत्र करून आपल्या या सप्त्याची निर्मिती केली। सप्त्याच्या माध्यमातून जे आपणाशी ठावे ते इतराशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन, बाजीराव महाराजांचं सांगणं होतं। जे ज्ञान आपल्याला अवगत आहे ते इतरांना सांगून त्यांना आपल्यासारखं करण्याचा प्रयत्न करणं आमचं काम आहे। शेवटी घेणं न घेणं हे शेवटी आपापल्या परीवर अवलंबून आहे। आम्हाला जे ज्ञान अवगत आहे ते ज्ञान सप्त्याच्या माध्यमातून आम्ही गावोगावी जाऊन या ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करत आहोत। तरी भेदोडा ग्रामवासातर्फे, संचातर्फे माझी सर्व परिसरातील या 3 जिल्ह्यातील जनतेला, मंडळींना विनंती आहे, 12 तारखेला न भूतो भविष्यती असा आपल्याला काल्याचा कार्यक्रम करणार आहोत। तरी या काल्यात सर्व जनतेने सहभाग घेऊन कार्यक्रम यशस्वी करून दाखवावा,
अशी सर्व जनतेला विनंती करतो. मी माझं मनोगत इथंच पूर्णविराम देतो. सद्गुरू बाजीराव महाराज की जय.